हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू? तुम्ही घरामध्ये तुमची किंवा इतरांची काही कामे करता की नाही? आजचा हा आपला लेसन तुमच्या याच छोट्या छोट्या कामांवर आधारित आहे. आपल्या आजच्या लेसनचे नाव आहे आर यू अ डाय किड? DIY म्हणजेच डू इट युअरसेल्फ, म्हणजेच स्वतःची कामे स्वतः करणारी मुले. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. जेव्हा तुम्ही अगदी लहान होता तेव्हा तुमचे आई वडील किंवा घरातील इतर वयस्कर व्यक्ती तुमची सर्व कामे करत असत. They fed you, washed you, dressed you and took you around. ते तुम्हाला खाऊ घालत, आंघोळ घालत, कपडे घालत आणि आसपास फिरायला देखील घेऊन जात असत. But things must have changed since then. परंतु आता मात्र काही गोष्टी बदललेल्या असणार. Now that you are nearly 11, you must have learned to do many things all by yourself. आता तुम्ही 11 वर्षांचे असल्यामुळे तुम्ही खूपशा गोष्टी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः करायला शिकले असाल. Now you are a do it yourself DIY डाय किड, राईट? म्हणजे तुम्ही आता डू इट युअरसेल्फ म्हणजेच डाय DIY स्वतःची कामे स्वतः करणारे बालक आहात, खरे ना? हिअर इज अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अन 11-year-old चाइल्ड शुड बी एबल टू डू, अँड नेव्हर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज 8. देअर इज अ होल इयर फॉर यू टू लर्न दीज थिंग्स. You will enjoy them. So let's begin our count. 11 वर्षाच्या मुलाला करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी येथे दिली आहे. कदाचित तुम्हाला त्यातील काही गोष्टी अजूनही करता येत नसतील, तरी काळजी करू नका. या गोष्टी शिकण्याकरिता तुमच्या पुढे संपूर्ण 1 वर्ष आहे. तुम्ही त्या कामांचा आनंद घ्या. Can you take care of your personal hygiene? तुम्ही तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता का? आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? मी माझी नखे नियमितपणे कापतो. तुम्ही ते करता का? आय टेक अ वॉश ऑन माय ओन. मी स्वतःच्या हाताने आंघोळ करतो. अ प्रॉपर वॉश, परिपूर्ण आंघोळ. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बोज, नीज एटसेट्रा. डू यू? मी माझ्या कानांमागे, काखेमध्ये, कोपर, ढोपर इत्यादी धुवून स्वच्छ ठेवण्याची आठवण ठेवतो. तुम्ही तसे करता का? अँड आय यूज इनफ वॉटर, नॉट मोर नॉट लेस. आणि मी पुरेसे पाणी देखील वापरतो, अधिक नाही आणि कमी नाही. आय कॅन ऑइल अँड कोंब माय हेअर ऑन माय ओन. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विंचरू शकतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. मी माझे केस स्वतः धुवू व सुकवू शकतो. आय नो यू कॅन डू इट टू. मला माहीत आहे हे तुम्ही सुद्धा करू शकता. बट डू यू डू इट? पण तुम्ही ते करता का? ऑर डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर? की तुम्ही त्यासाठी तुमच्या आईवर अवलंबून राहता? डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स? तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा मी माझे कपडे धुवू शकतो. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. मी माझी अंतर्वस्त्रे दररोज धुतो. आय डोंट स्टॅक अप युज्ड अँड सॉइल्ड क्लोथ्स. मी माझे वापरलेले आणि मळलेले कपडे जमा करून ठेवित नाही. आय पुट देम इन वॉशिंग बकेट ऑन टाइम. मी ते धुण्याच्या बादलीमध्ये वेळेवर ठेवतो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल्ड पार्ट्स विथ द सोप बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पाईल. धुण्याच्या कपड्यांच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्यांचे मळलेले भाग ब्रश करून किंवा साबणाने घासून स्वच्छ करतो. आय कॅन हँग द क्लोथ्स नीटली विदाउट क्रीजेस टू ड्राय ऑन द क्लोथ्स लाईन. मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे नीटनेटके म्हणजे चुन्या न पाडता सुकण्याकरिता टांगू शकतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. मी माझ्या कपड्यांच्या
नीटनेटक्या घड्या घालू शकतो. यू टू कॅन डू ऑल दीज. हॅव यू ट्राईड? तुम्ही सुद्धा हे करू शकता. तुम्ही करून पाहिले आहे का? कॅन यू स्विम? तुम्ही पोहू शकता का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीत पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर. मी यावर्षी फ्री स्टाईल म्हणजेच मुक्त शैलीमध्ये पोहणे शिकणार आहे. व्हॉट अबाउट यू? तुझ्याविषयी काय? कॅन यू राईड अ बायसिकल? तुम्ही सायकल चालवू शकता का? आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षाचा असताना सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. मी अधिक मोठी सायकल चालवायला शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वेकेशन. मी ती सुट्टीच्या दिवसात चालवायला शिकणार आहे. आय कॅन राईड माय बायसिकल विदाउट द बॅलन्सिंग व्हील्स. मी माझी सायकल तोल सावरण्याकरता असलेल्या चाकांशिवाय चालवू शकतो. यू शुड केअर फॉर ॲट लीस्ट वन प्लांट. तुम्ही एका तरी रोपट्याची काळजी घेतली पाहिजे. माय आंट गेव मी धिस लिटल प्लांट. माझ्या काकीने हे छोटे रोपटे मला दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला दर दिवशी पाणी घालते. आय लूजन द सॉईल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. मी वेळोवेळी त्याच्या मुळांभोवतालची माती सैल करते. आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. मी प्रत्येक 2-3 महिन्यांनी त्याला थोडेसे खत घालते. आय लव्ह माय प्लांट. माय प्लांट लव्ज सनलाईट. मला माझे रोपटे आवडते. माझ्या रोपट्याला सूर्यप्रकाश आवडतो. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन? एखाद्या विशेष प्रसंगी तुमचा पोशाख तुम्ही स्वतः करता का? वेन आय वॉज इन स्टँडर्ड 2 माय फादर हेल्प मी. जेव्हा मी दुसऱ्या इयत्तेत होते तेव्हा माझे वडील मला मदत करत असत. बट नाऊ आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन. पण आता मी स्वतःचा पोशाख स्वतः करू शकते. इवन फॉर अ स्पेशल ओकेजन. अगदी खास प्रसंगी सुद्धा. आर यू प्रेझेंटेबल वेन यू व्हिजिट समवन एल्स? तुम्ही कोणाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही नीटनेटके वाटता का? कॅन यू कन्वे ॲन ओरल मेसेज टू समवन करेक्टली? तुम्ही कोणाला तरी तोंडी संदेश योग्य प्रकारे देऊ शकता का? राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन. पुढील ठिकाणी तुम्ही अलीकडेच पाठवलेला निरोप मराठीमध्ये लिहा. जसे की ॲट होम, घरी पाठवलेला निरोप. मी आज मित्राकडे अभ्यासाला जाणार आहे. इन स्कूल म्हणजे शाळेसाठी. तब्येत ठीक नसल्याने मी शाळेत येऊ शकत नाही. बिटवीन फ्रेंड्स, मित्रांसाठी. माझी वही लवकर पाठवून दे. यू मस्ट नो हाऊ टू सीव. शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. आय कॅन थ्रेड अ निडल. मी सुईमध्ये दोरा ओवू शकते. आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन आय स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑर बीड्स इन इट. मी दोऱ्यात फुले किंवा मणी ओवते तेव्हा दोऱ्याला गाठ मारते. आय कॅन मेक दीज स्टिचेस रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. मी शिवणकामातील धावते टाके आणि उलटे टाके मारू शकते. आय कॅन अल्सो हेम द बॉर्डर. मी कपड्याच्या कडेला दुमड घालू शकते. आय कॅन सीव अप अ टियर इन माय क्लोथ्स. मी माझे फाटलेले कपडे शिवू शकते. आय कॅन इवन सीव अ बटन. मी बटनसुद्धा शिवू शकते. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. बटनाच्या काजाचा टाका अशा नावाचा एक टाका असतो. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय सिविंग द एजेस ऑफ द स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ्स. एकदा मी कपड्याच्या चौरस तुकड्याचे काठ शिवून एक हातरुमाल तयार केला. आय मेड अ सिम्पल बॅग. मी एक साधी पिशवी तयार केली. आय लव्ह टू हेल्प इन द किचन. मला स्वयंपाकघरात मदत करायला आवडते. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स.
मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो किंवा धुतो. आय कॅन पील कुकुंबर्स. मी काकड्यांची साल काढू शकतो. आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन्स अँड सिरियल्स. मी धान्य आणि डाळी साफ करायला आईला मदत करते. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन और फ्लोअर. मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग और चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. फळे आणि भाज्या सोलणे, त्यांच्या चकत्या करणे किंवा तुकडे करण्यात मी पटाईत आहे. आय लव टू शेल अँड ईट पीज अँड ग्रीन ग्रॅम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. मला वाटाण्याचे आणि हिरव्या हरभऱ्याचे टरफले सोलायला आवडते आणि खायला देखील आवडते. मी घेवडा व भुईमुगाच्या शेंगा सोलू शकतो. आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस, सलाड्स, पीनट लड्डूज. मी कोशिंबीर आणि शेंगदाण्याचे लाडू यासारखे साधे सोपे पदार्थ तयार करू शकतो. इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. रवीने घुसळणे मजेशीर असते आणि शेवटी तुम्हाला ताक मिळते. इट्स नॉट टू इझी टू मेक अ डो अँड रोल आउट पुरीज और चपातीज. पीठ मळणे आणि पुऱ्या किंवा चपात्या लाटणे एवढे सोपे नसते. मेकिंग भाकरी इज अ स्किल्ड जॉब. भाकरी तयार करणे हे एक कौशल्याचे काम आहे. डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज व्हेन नेसेसरी. फोनवर मराठीत किंवा इंग्रजीमध्ये नम्रपणे उत्तर द्या आणि आवश्यक असेल तेव्हा दिलेला निरोप लिहून ठेवा. हॅलो आंटी, दिस इज बिट्टो. मदर इज नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर? नमस्ते काकी, मी बिट्टो बोलत आहे. आई घरी नाही आहे. तुमच्याकडे तिला देण्यासाठी काही निरोप आहे का? हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन, सी यू, बाय बाय. नमस्ते काका, तुम्ही कसे आहात? मी आजोबांना फोन देतो. ठीक आहे, नंतर भेटूया, बाय बाय. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. तुम्ही हुशार ग्राहक व्हायला शिकले पाहिजे. आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. मी विकत घेतलेले उत्पादन नेहमी तपासून घेत असतो. आय मेक शुअर दॅट द प्राईस इज राईट. त्याची किंमत बरोबर आहे याची मी खात्री करून घेतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. मी नेहमी योग्य किंमत अदा करतो. आय डू मेंटल अरिथमेटिक और सिम्पल कॅल्क्युलेशन्स बिफोर आय पे द शॉपकीपर. दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी मी मनातल्या मनात गणित किंवा साधी आकडेमोड करतो. दॅट इज व्हाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. त्यामुळेच मी नेमके सुट्टे पैसे परत मिळवू शकतो. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. मी पैसे सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक घेऊन जातो. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. मी वस्तू आणण्याकरता असलेले योग्य भांडे किंवा पिशवी इत्यादी घ्यायचे लक्षात ठेवतो. आय अवॉइड प्लास्टिक बॅग्स. प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे मी टाळतो. तर मग मुलांनो, अशी ही साधी सोपी कामे करून तुम्ही डाय किड बनू शकता की नाही? निश्चितच बनू शकता. थँक यू.